आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खमंग अशी मटकीची उसळ। त्यासाठी एका कढईत तेल घ्यायचे। तेल तापल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे, जिरे मोहरी टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा परतल्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। आपल्या चॅनलवरती ना मी अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता इथे टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ। मी इथे 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो वापरलेला आहे। टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी मी इथे हळद पावडर टाकली, धना पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि एव्हरेजचा किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता। आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ। अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा थोडंसं परतून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी, पुन्हा परतून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मटकीची उसळ टाकून घेऊ। मी इथे मिक्स उसळ आणलेली होती। आता मटकी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचे। तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता। इथे उसळ जास्त घट्टही करणार नाही, जास्त पातळही करणार नाही, तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। पाणी टाकून झाल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर लगेचच मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर भाजीला एक उकळी आणून घ्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचे। उसळ व्यवस्थित शिजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता उसळ व्यवस्थित शिजलेली आहे, किती छान तरी सुटलेली आहे भाजीला। तर ही झणझणीत उसळ कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तयार आहे आपली झणझणीत आणि खमंग अशी उसळ।